आहोत तर सन्मानाकरिता मी विनंती करतो बाया भाविच गोवारी त्यांचे शुभ हस्ते पाहिले गेले तर राकेश दादा पोटे यांचं देखील पाहिले गेले तर इथून सन्मान केला जाईल. युवा उद्योजक तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. महाच उपदार शाल आणि या स्पर्धेची पाहिलं गेलं तर एक गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन अगदी राकेश दादा पोटे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतो. पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आपला वेळ आपण काढून या स्पर्धेसाठी आलात. अगदी पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग च्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जाऊया मॅच कडे. गेम स्टार्ट, मॅच स्टार्ट. नितीन पाटील ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज पाहिलं गेलं तर राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. लीग स्टेज मधील पाहिलं गेलं तर या अंतिम मॅच मात्र पाहायला मिळेल. दोन्ही संघ पाहिलं तर सध्याच्या स्थितीला स्पर्धेतनं बाहेर आहेत, परंतु परीक्षेने लढत आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला होताना पाहायला मिळेल. एका बाजूला धीरज बिट्स, दुसऱ्या बाजूला श्री साई टेलिकॉम 11. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. चला मॅच स्टार्ट करा प्लीज, विनंती आहे. चला स्टार्ट करूया मॅच. राहुल पाटील तयार आहे पहिलाच बॉल घेऊन. यावेळेस लाडब्या पाठनं पाहिलं गेलं तर फायनल एक रिझन मध्ये नितीन पाटील यांच्या पाठमधनं हा बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय पहिलाच बॉल. 4 धाब्यांसाठी चौकार. त्यानंतर राकेश दादा भोईर त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावर आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत. पनवेल कोली समाज आयोजित पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग पर्व 5 या 5व्या पर्वामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या राकेश दादा भोईर त्यांचा देखील नुकताच आगमन मुख्य व्यासपीठावर झालाय. यावेळेसला दुसरा बॉल तुम्ही पाहताय थोडासा चांगल्या पद्धतीने आता रिलीज केला जातो. राहुल पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला बॉल पाहिलं तर चौकार आला होता. तिथून पाहिलं गेलं तर बाद केले 2 बॉल आणि वैयक्तिक 4 या धावसंख्येवर नितीन पाटील हे फलंदाज स्ट्राईक एंडवर खेळताना पाहायला मिळतात. यावेळेसला अलाउन द कार्पेट पाहिलं गेलं तर व्ही शेप मध्ये समोर, परंतु फिल्डर बॉल खाली पोहोचतील. एक धाव घेण्याची संधी होती आणि एक धाव मात्र इथून मिळाली जाईल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 5 धावा ऑन बोर्ड. सलामीची जोडी पाहिली तर निलेश आहेत आणि त्यांच्या समेत नितीन पाटील अशी जोडी तुम्ही पाहताय श्री साई टेलिकॉम 11 ची. त्यानंतर अर्षदजी काळोखे त्यांना देखील विनंती असेल. राकेश दादा भोईर त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत, तर त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. राईट हँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. राहुल पाटील गोलंदाज. धीम्या गतीचा बॉल होता. स्लोवर इथे पाहायला मिळाल्या. थोडंसं व्हेरिएशन केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. हे करणं गरजेचं आहे. वेगासोबत पाहायला गेलं तर अचूकता ही गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आणि तेच ज्वलंत उदाहरण सध्या पाहायला मिळतो आहे राहुल पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर चौकाराचा मार खाल्ला, पायाला ठेस लागली, परंतु पुढचा पाऊल निरखून पारखून या गोलंदाजाने टाकल्या, परंतु स्लोवर बॉल होता. पिक केल्या बॉलला. डीप कडे पाहिलं गेलं तर फिल्डर आहेत. सिंगल इथून प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या बिनबाद 6 धावा धावफलकावर ऑन बोर्डवर तुम्ही पाहताय. इथून पाहिलं गेलं तर 6 धावा ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. अंतिम 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर पाहिलं तर नितीन पाटील पाठनं मारायचं होतं. गॅप आहे, गॅप मधनं निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल सरळ जमिनी लगत चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डिझा. राकेश दादा भोईर त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सोन्याची गोवारी पाहिल्या गेले तर त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि एक डॅशिंग नेतृत्व आणि त्यांचा देखील सन्मान तुम्ही पाहताय स्क्रीनवर पाहू शकता. राकेश दादा भोईर आणि त्यांचा देखील इथून सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. सोन्याची काळोखे त्यांच्या शुभ हस्ते पाहिलं गेले तर सन्मान केला जातो.
त्यांचं देखील पुन्हा एकदा पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीगमध्ये आपण करूया दमदार स्वागत. सरचे स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम, सर्वांचं सरचे स्वागत. बरीचशी मांडवर या स्पर्धेसाठी येताना तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की आज पाहिलं तर या स्पर्धेतला अंतिम दिवस मात्र तुम्हाला पाहायला मिळते. आणि लीग स्टेजमधील अंतिम सामना श्री साई टेलिकॉम आणि धीरज बीट्स या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या बॉलवर सिंगल प्राप्त केले. दुसऱ्याचा प्रयत्न नितीन पाटील इंटरेस्टेड होते या धावेसाठी आणि इथून पाहिलं गेलं तर 2 धावा मिळाल्या जातील. 2च्या मदतीनं पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, त्यानंतर या 2च्या मदतीनं 12 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल पाहिला तर थोडासा सन्मान या बॉलला दिले गेला. ओ फिंगर रोल इथे केले गेले, थोडंसं पाहिलं गेलं तर रोल केले होते, परंतु व्हाईट बॉलचा इशारा इथून पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतो. आणि व्हाईटच्या मदतीनं एक्स्ट्रामध्ये भर पडली जाईल. 13 धावा ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट टीम श्री साई टेलिकॉम. यावेळेसला हवेमध्ये उडवलाय बॉलला, परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला, परंतु सोडला. यावेळेसला जेल सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र इथून कंप्लीट. तिसरा देखील होईल का ओव्हर थ्रो, परंतु बॅकअप दिलाय. 2च धावा, 2च्या मदतीनं 15. चला शेखरजी पाटील सर, आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. त्यानंतर पाहिलं गेलं तर पनवेल विधानसभाचे एक दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर, त्यांचं देखील आगमन थोड्याच वेळानं तुम्हाला होताना पाहायला मिळेल. रॉयल एंट्री अगदी पाहिलं गेलं तर पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील होताना पाहायला मिळेल. प्रशांत दादा ठाकूर थोड्याच वेळात पाहिलं गेलं तरी या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी येतील आणि त्यांचं देखील आपण भव्य दिव्य स्वागत अगदी आयोजकांच्या वतीनं करूया. आणि इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळालेत. बॉल पाहिलं तर टोटल 4 संपन्न झाल्यात, 15 ऑन बोर्ड. यावेळेसला सबमरीन डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय बॉलला, परंतु एकच धाव या बॉलवर मिळाली जाईल. एकापेक्षा मात्र जास्त मिळणार नाहीये. 1 धावेच्या मदतीने 16 धावा धाव फलकावर लागल्या जातात. जी क्रिक लाईव्ह सोबत जे प्रेक्षक घर बसल्या जोडलेत या स्पर्धेसोबत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आम्ही. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग पर्व 5वं आणि 5व्या पर्वामधील हा अंतिम दिवस पाहायला मिळतो. यावेळेला डान्सिंग डाऊन द ग्राउंड मारायचा होता नितीन पाटीलला, परंतु जेल इथून पाहिलं गेलं तर सोडलं गेलाय. 1 धाव कंप्लीट केली. 1 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या आणि इथून पाहिलं गेलं तर नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला गेला. 1+1 अगदी पाहिलं गेलं तर इथून दिलं गेलं नो बॉल घोषित, कारण की खेळाडू थोडेसे एक्स्ट्रा पाहायला मिळाले होत्या लॉंग ऑन एरियामध्ये आणि त्याच कारणाचं पाहिलं गेलं तर पंचांनी इथून नो बॉल घोषित केला. 1+1 2 आणि 2च्या मदतीनं. चला समोर मेन एंट्रीला पाहायला गेलं तर ज्या बाईक पार्क केल्यात त्यांना विनंती आहे आपण त्या मेन एंट्री समोरनं त्या गाड्या तिथून काढायच्या आहेत, कारण की पनवेलचे दमदार आमदार पाहायला मिळेल. त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर थोड्याच वेळानं होताना पाहायला मिळतील. आमचे प्रशांत दादा ठाकूर, त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळेल. अठरा धावा ऑन बोर्ड, इथून धाव संख्या लागली जाते. ओव्हर क्रमांक पाहिले तर इथून 2 संपलं जाईल. चला धीरज बीट्स 11 संघ आपण लगेच फिल्डिंग लावा प्लीज, विनंती आहे. 12 बॉलचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिल्या. त्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना तुम्ही पाहू शकता टीम इथून श्री साई टेलिकॉम 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. धीरज बीट्स 11 संघ फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि विचार केला तर अद्यापपर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल रन संख्या स्कोर कार्डवर अद्यापपर्यंत जमवले ते 18 धावा. त्यानंतर अमित दादा शेळके त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. अमित दादा शेळके त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग पर्व 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 18 धावा धाव फलकावर
आणि गोलंदाज इन ऍक्शन सनी भोईर पाहायला मिळतील. ओहो, यावेळेसला पहिलाच बॉल पाहिला गेला तर बीमर इथे टाकला गेलाय. नो बॉलचा इशारा आला. एक धाव मिळती एका धाबेच्या मदतीने. 19 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातील. पुढचा बॉल पाहिला तर फ्रीट असणाऱ्या आणि समोर फलंदाज पाहिलं तर नितीन पाटील ऑन स्ट्राईक एंडला असणाऱ्या टीम कॅप्टन आहेत, परंतु सध्या 6 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवर नाबाद खेळताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेसला बॉल पडण्या अगोदर पाठ फिरवली गेली होती आणि फिट केला नाहीये नितीन पाटील या फलंदाजांना. फ्रीटचा बॉल होता, सुवर्ण संधी इथून गमवत असताना आलेला हा इथून डॉट बॉल तुम्ही पाहताय. शंभू भोईर त्यांची पाहिलं गेलं तर सनी भोईर यांचे मोठे बंधू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर विकेट साठी 200 रुपयांची कॅच प्राइस आहे. परंतु व्हाईट बॉल आला. व्हाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 20 धावा मात्र धावफलकावर लागल्या. विकेट अद्यापपर्यंत मिळवली नाहीये धीरज बीड संघानं. विकेट प्राप्त करावी लागेल. परंतु या वेळेसला आणखीन एक पाहिलं गेलं तर नो बॉल टाकला गेलाय. बॉल चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. येतोय दमदार. इथून नो बॉलवर हा चौकार. थँक्यू डीजे. 4+1 अशा टोटल 5 धावा मिळतील. 25 धावा ऑन बोर्ड तुम्ही पाहू शकता. टीम श्री साई टेलिकॉम 11 टीमच्या बाजूने लागल्या. चला धीरज बीड संघ नवीन गोलंदाज आपण लगेच आला, कारण की 2 भीमर बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून टाकले गेले. त्याला इथून पाहिलं गेलं तर गोलंदाजी मधून बाद केले जाईल आणि नवीन गोलंदाज आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अगदी पाहिलं गेलं तर दहीहंडी जो उत्सव तुम्ही पाहताय त्यामध्ये 7व्या थरावर खऱ्या अर्थानं हा गोलंदाज तुम्हाला उभा राहताना पाहायला मिळेल. तो गोलंदाज सोहम भोईर. अगदी पाहिलं गेलं तर सोहम भोईर तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. परंतु इथून अगदी चला गोलंदाज होतील सज्ज, परंतु इथून रिटायरमेंट आउट झाल्यात. जय महाराष्ट्र शिवतेज व्यायामशाळा मित्रमंडळ अगदी तुम्हाला पाहायला मिळतील पनवेल कोलीवाडा आणि त्यामधील दहीहंडी उत्सवामध्ये हा गोलंदाज पाहिला गेला तर 7व्या थरावर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु नो बॉलचा इशारा इथून अंपायरांच्या माध्यमातून दिला गेला. आणखीन एक नो बॉल पाहायला मिळतोय. जसा ओव्हर समाप्त झाला सोहम भोईरला गोलंदाजीसाठी आणलं गेलं. तिथून विकेट पाहिलं गेलं तर रिटायरमेंट घेतली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु इथून धाव संख्या 28 धावा मात्र. यावेळेसला थोडस बाहेरील दिशेमध्ये हा जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून दिला गेला. एक धाव मिळाली जाईल. 29 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. बॉलर तयार आहेत. ओ यावेळेसला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु उंची जास्त लांबी इथे कमी पडल्या आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर गणेश गोवारी होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल सोडला गेला. विकेटची संधी पुन्हा निर्माण झाली होती. डेंजर एंड कडे थ्रो केला होता, परंतु 3 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 3च्या मदतीने टीमची धावसंख्या 32. 32 धावा मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर इथून बॅटिंग करतोय श्री साई टेलिकॉम 11 संघ. 32 धावेंपर्यंत जाऊन पोहोचलाय. विकेट अद्यापपर्यंत एकही मिळाली नाहीये. डावखुरा त्याचे फलंदाज पाहिलं गेलं तर निलेश समोर आहेत आणि गोलंदाज सोहम भोईर आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा धीरज बीड संघ.
चांगला बॉल इथे मात्र रिलीज केला गेला सिंगल साठी धावले दुसऱ्याचा प्रयत्न राहील या बॉलिसला आणि थ्रो चांगला पाहायला मिळाला परंतु कलेक्शन थोडंसं चुकीचं तिसऱ्यासाठी देखील आणि चिखी सिंगल देखील कंप्लीट केली आहे त्यानंतर दुसऱ्या धावसाठी देखील धावल्या त्यानंतर जसं मिसफिल्डिंग झाली तशी तिसऱ्या धावसाठी देखील धाव घेतली आणि 3 धावा मात्र इथून कंप्लीट केल्या जातात 3च्या मदतीनं 35 धावा डॉट विकेटसाठी पाहिलं गेलं तर गोलंदाजासाठी इथून 500 रुपयांची सुवर्ण संधी असणाऱ्या अंशे नागवा तुम्ही पाहताय किरणजी भोईर त्यांच्या माध्यमातून लगावले गेलेत सोहम भोईर या गोलंदाजासाठी जर विकेट डॉट बॉल आलेत तर अगदी 500 रुपयांचा मानकरी हा गोलंदाज ठरू शकतोय 35 धाबा धावफलकावर लागल्या फर्स्ट इनिंग तुम्ही पाहताय या त्यामध्ये बॅटिंग करतोय सध्या श्री साई टेलिकॉम 11 संघ आडव्या पाटनं या वेळेसला डीप मिड विकेट कडे हा बॉल जाताना पाहायला मिळतोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप बॉल चाललाय सरळ 4 धाब्यांसाठी चौकार थँक्यू डीजा चौकार येताना पाहायला मिळतोय चौकार समवेत टीमची धावसंख्या टोटल 39 धाबा मात्र धावफलकावर लागल्या 39 रन्स परंतु यावेळेसला बॉल हवेमध्ये होतं डीप मधना फिल्डर शॉटकडे धावत आले होते सिंगल इथून प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 1 मधून 40 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचल्या ओव्हर क्रमांक पाहिले तर इथून 3 मात्र संपन्न होईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा धाव फलकावर लागल्या स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक असणाऱ्या थँक्यू डीजे थँक्यू डीजे हॅलो हॅलो ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय आपण पाहत आहे अमितजी शेळके त्यांचं देखील पाहिलं गेलं तर शंभू भोईर यांच्या माध्यमातून सन्मान केला जातो बा यस पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत त्यानंतर बघा आपण पाहत आहे ज्यांची आपण 3 दिवस आपण ज्यांची आतुरतेने वाट बघतोय पनवेल विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर यांचे इथे मुख्य व्यासपीठावर शुभागमन होताना पाहायला मिळेल अगदी मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत सन्माननीय आपण पाहू शका प्रशांत ठाकूर यांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळतील दमदार आमदार 4 वेळा ज्यांची वर्णी लागली विधान परिषद आपण पाहत आहे विधानसभा पनवेल आणि त्या पनवेलच्या विधानसभेवर ज्यांनी 4 वेळा निवडून येताना जो विक्रम रचलाय ते सन्माननीय सर्वांचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर यांची इथे उपस्थिती लाभली आहे
मुख्य मंचकावर ज्यांचं इथे शुभागमन झालंय सन्माननीय आपण पाहताय पनवेल विधानसभेचे दमदार आमदार ज्यांची 4 वेळा विधानसभेच्या पनवेलच्या अगदी आपण पाहता आमदारपदी ज्यांची निवड होताना आपण पाहिलंय. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सन्माननीय प्रशांत दादांचा. आपण आला त्याबद्दल पनवेल कोलीवाडा समाज आपण पाहताय KPL 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत. चला मॅच कंटिन्यू करा. चला सामना पण कंटिन्यू करूया. अंतिम ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल आणि अंतिम ओव्हर मध्ये आमच्या टीमची धावसंख्या पाहिली तर 40 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता डीप स्क्वेअर लेग कडे हा बॉल चालला. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फिल्डर आहेत परंतु वन बाउन्स ओव्हर दी रोप बॉल मिसफिल्डच्या कारणास्तव निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा बॉल रिलीज केले होते. थोडंसं शॉर्ट लेनचा हा बॉल होता. बॉल पाहिलं गेलं तर फिल्डरच्या हातामध्ये गणेश गोवारी त्या ठिकाणी होत्या. कॅच घेतलं गेला. चेतन भगत यांनी जर चौकार लगावला तर दुर्वांकूर शेलार त्यांच्याकडनं पाहिलं गेलं तर 500 रुपये असतील परंतु बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉपला निघून गेलाय. बॉल फरार झालाय. येतो यावेळेसला चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. 2 6ला तब्बल 1000 रुपये कोहली रॉक्स ग्रुप यांच्याकडनं परंतु इथून पाहिलं गेलं तर लेग बाईचा इशारा येताना पाहायला मिळतोय. सिंगल इथून पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 49 धाबा मात्र धाव फलकावर लागल्या. तर त्या फर्स्ट इनिंग तुम्ही पाहताय आणि त्यामध्ये बॅटिंग करणारा संघ श्री साई टेलिकॉम 11 संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्यांना रोखताना सध्या पाहताय तुम्ही धीरज बिट्स या संघाच्या माध्यमातून. मंथनला 1 साठी 100 रुपयांची 100 रुपयांचा क्रास प्राइज असणाऱ्या परंतु इथून पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईटच्या मदतीनं एक्स्ट्रामध्ये पडते भर आणि टीमची धावसंख्या पाहिली तर 50 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्या. नक्कीच रॉयल एंट्री अगदी प्रशांतदादा ठाकूर त्यांची तुम्हाला पाहायला मिळाली. मुख्य व्यासपीठावर अगदी विराज म्हणून ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. नक्कीच त्यांचे देखील आपण बाईट ऐकूया. परंतु इथून पाहिलं गेलं तर विकेट मात्र मिळाली जाते. 1 more विकेट डाऊन अर्धशतक आणि त्यामध्ये पडलेली ही विकेट मात्र श्री साई टेलिकॉम 11 संघानं गमावल्या. थँक्यू. चला प्लेयर्स आपण लगेच धावत जा. टीमची धावसंख्या पाहिली तर 50 त्यामध्ये 2 विकेट लॉस आहे. श्री साई टेलिकॉम 11 संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 मारला तर 200 परंतु इथून पाहिलं गेलं तर हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 इथून संपला जातो. 50 धावा फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना अगदी पाहिलं गेलं तर श्री साई टेलिकॉम 11 संघ. चला त्यानंतर सर्व खेळाडूंना विनंती असेल सर्व प्लेयर्सला स्टेज समोर आपण यायचा कारण की पाहिलं गेलं तर दमदार आमदार पाहिलं गेलं तर त्यांचं नेतृत्व कर्तृत्व महान अगदी पाहिलं गेलं तर संकटामध्ये नेहमीच थाटानं उभे राहत आहेत. कधीही आपण त्यांना बोलवा अगदी पाहिलं गेलं तर आवर्जून ते नक्कीच भेट देण्यासाठी येतात. आमची प्रशांत दादा ठाकूर त्यांचं देखील भव्य आगमन मुख्य व्यासपीठावर झालं.
चला आपण जाऊया दादांच्या आपण स्वागत सन्मानाकडे आपण जाऊया. सर्वांनी या बघा, कारण विशेष प्रेम पनवेल कोलीवाडा आणि कोली समाजावर राहिलेलं प्रेम आहे. मग लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांत दादा असतील, परेश शेटला आपण सुद्धा पाहिलंय. परेश दादांची सुद्धा सातत्यानं वर्णी लागताना या अगदी मैदानावर स्पर्धेला पाहत असतो. अगदी 2 दिवस बाहेर आहेत, त्या अनुषंगाने येऊ शकले नाही, परंतु दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर पनवेल विधानसभा आणि विधानसभेचे दमदार आमदार तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची उपस्थिती लागली. बिझी शेड्यूल सध्या आपण पाहिलं तर स्वराज्य संस्थेच्या बऱ्याचशा निवडणुका पाहायला मिळत आहेत आणि त्या बिझी शेड्यूलमधून अगदी वेळ काढून दादा इथे उपस्थित झालेत आणि त्यांचं आपण करूया सर्व आमचा कोली समाज, पनवेल बांधव, सर्व ग्रामस्थ मंडळ आणि कोलेश्वर क्रिकेट संघ कोलीवाडा यांच्या वतीनं KPL 2026 या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय सर्वांच्या वतीनं दादांचा शुभ सन्मान. मी विनंती करतोय शुभ सन्मान करण्यासाठी आमची हरिचंद्रजी भगत असतील, त्यानंतर किरणजी भोईर नाखवा यांना आपण पाहताय, त्यानंतर दत्ता पाटील असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व आमचे खेळाडू असतील, सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ या सर्वांच्या वतीनं आपण करतोय दादांचा शुभ सन्मान. त्यानंतर दादांच्या समवेत आपण पाहताय सन्माननीय आमची रवी नाईक साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. परंतु एकदा जोरदार टाळ्यांनी विशेष सहकार्य आणि विशेष प्रेम राहिलेलं आहे आपल्या कोली समाजावर. अगदी आपण पाहताय दादांचा इथे विशेष सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमची रवीजी नाईक साहेब पाहायला मिळतील, त्यांचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यानंतर आपण दादांचं मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी ऐकणार आहोत. सन्माननीय आपण पाहू शकाल रवीजी नाईक साहेबांचा इथे सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप बिझी शेड्यूल तरी इथपर्यंत पोहोचले दादा आणि त्यांच्या माध्यमातून मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी आणि सर्व आमच्या कोली समाजासाठी नक्कीच ऐकायला मिळणार आहे. बोला एकविरा माऊलीचा, भारत माता की. पनवेल कोळीवाडा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग 2026 या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये किती संघ सहभागी झाले? 10 आणि 10 संघांचे किती खेळाडू? 120 खेळाडू हे सहभागी झाले आणि गावातले सगळेच्या सगळे 120 गावातली मंडळी आहेत. या 120 सर्व आपल्या क्रिकेटपटूंना मी मनापासून शुभेच्छा देतो. तर उपस्थित असणारे आपले सर्वांचे कॅप्टन हारूदादा, इथं उपस्थित असणारे माझे सहकारी रवी नाईक, किरण, या ठिकाणी उपस्थित असणारे राकेश आणि उपस्थित असणारे सर्व आपण पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सदत्ता आणि सर्व सहकारी, इथं उपस्थित असणारे सर्व आपण संघांचे कॅप्टन, खेळाडू, त्यांचे संघांचे मालक पण आहेत का? कोण 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 मालक आहेत? हातवरती करा. मालक मालक गेले कमवाला आहेत. 4 मालक थांबलेत, बाकीचे कमवायला गेलेत. आज रविवार आहे, त्यांचं म्हणणं संध्याकाळला लागतील. मी सगळ्या खेळाडूंचं 3 दिवस जे खेळणारे आहेत त्याच्यातला आजचा 3रा दिवस, 2 दिवस कोणी कोणी नाहीच घेतली अशा हातवरती करा जरा. आम्ही नाही घेतली अशा हातवरती करा. हे बारीक पोरं पण करतात बघा. चला, सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. कोळीवाड्यामध्ये अनेक आता तरुण हे आता व्यसनांपासून लांब राहत आहेत, चांगलं शिक्षण घेत आहेत. आपण आता इथे का आलो? इथे क्रिकेट खेळायला एवढ्या लांब का आलो? कारण आपल्या अवतीभोवताची मैदानं कमी होत चालली. पलीकडं अतिशय मोठं मैदान होतं, तिथं आता विमानतळ झालं. पण त्याच विमानतळामुळं आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा रोजगार निर्माण होणार आहे. आणि कोळी समाज हा जसा मेहनती आहे तसाच तो कलाकार पण आहे. आणि त्यामुळे अनेक गोष्टी ज्या इतर कोणाला सहजपणानं जमत नाहीत त्या कोळी समाजाला जमतात. आणि त्यामुळं कोळी समाजाला या एअरपोर्टच्यामुळं निर्माण होणारा रोजगार हा मिळालाच पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची आमची भूमिका आहे. मात्र त्यासाठी आपल्यापैकी तरुणांनी विशेषत्वानं आज लक्ष दिलं पाहिजे. जी मी प्रत्येक वेळेला कोळी समाजाचा कार्यक्रम असला
आणि माईक हातात आला की मी बोलून दाखवतो. तर बऱ्याच वेळेला समाजामध्ये आपण बघा, वयाच्या 50-60 याच्या पलीकडं फार आपली लोक ही या ठिकाणी आरोग्य टिकवू शकत नाहीत. बऱ्याच वेळेला वर्षातून एकदा अरुदादा ॲडमिट व्हायला लागतो. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले गरज काय आहे का आपल्या मानसिकतेमध्ये बदल करायची गरज आहे. परेश ठाकूर हे आपल्या परिसराचे नगरसेवक राहिले, महापालिकेचे सभागृह नेते राहिले. बऱ्याच वेळेला कोळीवाड्यामध्ये त्यांनी स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं. आता आपल्याच कोळीवाड्यातल्या अनेक जण हे स्वाध्याय परिवारातले पण आहेत आणि स्वाध्याय परिवारातील लोक त्यांचं जेव्हा शिबिर असतं लांब लांब जातात, त्या गावांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवतात. आपल्या गावात मात्र चॉकलेट खाल्ला पोरांनी का टाकला रस्त्यावरती कवर, बिस्किट पुडा खाल्ला का टाकला रस्त्यावरती, सगळा कचरा रस्त्यावरती. आणि त्यामुळं गटारा चोक होण्यापासून आरोग्याचे सुद्धा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. मग हे व्हायचे नसले तर स्वच्छतेची आवड पाहिजे. दुसरं शिक्षणाची आवड पाहिजे. मला आता किरण सांगत होता, दत्ता सांगत होता का उद्या गावात 2 लग्न आहेत आणि तुम्हाला लग्नाला यायला पाहिजे. मग मला लग्नाला यायला पाहिजे असं जेव्हा सांगतात तेव्हा त्याला अजून काहीतरी असं जोडतात, म्हणतात दोघंही निर्व्यसनी आहेत. दोघंही निर्व्यसनी आहेत तर म्हटलं चला मग यायला पाहिजे. मग उद्या प्रचार माझा आजही आहे, उद्या पण आहे. आता तर गावागावात बाईक रॅली आहेत. तरी पण मी आलो कारण कोळीवाड्यानं या निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं या ठिकाणी आपल्या दोन्ही उमेदवारांचं काम केलं. त्यामुळे बाकी सगळं कामं बाजूला ठेवून मी आपल्या कार्यक्रमाला चाललो होतो. फोन आला राकेशचा आणि मी या ठिकाणी आलो. म्हटलं पहिले तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आलं पाहिजे, कारण गावातले जर 120 जर खेळाडू इथे येत आहेत तर याच्यासारखी सुवर्ण संधी नाही. खरं तर माझं तुमच्या सगळ्यांनाच आव्हान आहे. जसं मी म्हणालो स्वच्छता म्हणजे त्याच्याशी आरोग्य निगडीत आहे, आरोग्य चांगलं राखलं पाहिजे. दुसरं त्याच्याबरोबरीनं शिक्षण, या शिक्षणावरती पण आपण भर दिला पाहिजे. एअरपोर्ट असो काही असो, नोकरी करायची आहे तर काहीतरी शिक्षण असलं पाहिजे, ते शिक्षण. आणि तिसरं निर्व्यसनीपणा, निर्व्यसनीपणावरती पण जास्तीत जास्त लोकांनी भर दिला पाहिजे, माझा तर असतो. आणि म्हणून आज इथे इतकी टीम या ठिकाणी जमली. किरण सांगतोय का 2 दिवस या लोकांनी काय घेतलेलं नाही, तेव्हा निम्मे हात वरती आले. निम्मे हात वरती आले, बाकीचे हात पण वरती येतील पुढच्या वेळेला अशी मला अपेक्षा आहे. तर आता 11 खेळाडू एका टीममध्ये पाहिजे. किती आहेत एका टीममध्ये? 12 खेळाडू आहेत. माझं असं म्हणणं आहे की आपल्या आजच्या या दिवसापासून आपण अशा पद्धतीनं एक नियोजन करू का आज टुर्नामेंट शेवटचा दिवस आहे, इथून 1 वर्षांनी परत अशा टुर्नामेंट घ्याल. हा 5वा वर्ष आहे. दरवर्षी अशा टुर्नामेंट घ्या आणि आपल्या गावातल्या या 120 पैकी जे 18च्या वरचे आहेत खेळाडू त्यांची यादी बनवा. 18च्या वरचे, चांगली गोष्ट आहे. माझी अट वेगळी आहे. 18च्या वरचे जे लोक या 120 पैकी आहेत त्यांची यादी काढा आणि 18च्या वरचा जो कोणी अख्ख्या 1 वर्षात पिणार नाही दारू त्याला माझ्याकडून 11,000 पुढच्या वर्षी, यावर्षी नाही, पुढच्या टुर्नामेंटला 18च्या वरती जो कोणी 1 वर्षात पिणार नाही, सर्टिफिकेट कोणी द्यायचा? सर्टिफिकेट पंचांनी सांगावा का यांनी प्यायलं नाही. जर 100 निघाली तर 100 जणांना आपण 11,000 रुपये देणार. आणि 1 वर्षी नाही प्यायला पुढच्या वर्षभरात आणि त्याच्या पुढच्या वर्षी नाही प्यायला तर त्याच्या पुढच्या वर्षी त्याला 21,000 देणार. म्हणजे 11चे 21 करणार त्याला पुढच्या वर्षात, 21 + 11 प्लस त्याच्या पुढच्या वर्षी 31 + 11 असा करत राहणार. बरोबर आहे? चालेल ना? पैज लागली आपली? तर आपली पैज लागली. आमच्या दोघांची तर लागली, तुमची लागली काय माहिती नाही मला. ज्याचा नाव असेल त्या यादीमध्ये त्या सगळ्यांना माझ्याकडून, आमदार प्रशांत ठाकूर याच्याकडून तुम्हाला हा बक्षीस आहे. कारण जेव्हा तुम्ही निर्व्यसनी राहाल त्यावेळेला तुमच्याकडं बघून ही पोरं अजून बाटली हातात धरायला शिकली नाही, पण तुमच्या हातात बाटली बघितली तर ही पोरं ही 5वी 7वीला गेल्यावर सुरुवात करतील. तर त्यामुळे तुमच्या हातात नाही बघितली का ती पण पोरं ही बाटली हातात घ्यायची नाही, कामाला जातील. घरात आलेले पैसे चांगल्या कामाला खर्च होतील, घर पण सुखी होईल, घरातली तुमची आई पण सुखी राहील, तिला टेन्शन कमी राहील का पोरगा रात्री कुठं गेला आहे हे सगळं जरा कमी झालं पाहिजे. सेलिब्रेट करा, पण सेलिब्रेट कधी करा? 1-2 महिन्यातून एकदा करा. रोज सेलिब्रेट करायला
टाटा, बिर्ला, अंबानी आणि आता कोण, अदानी यांच्या एवढे पैसे आपल्याकडे असले पाहिजे तर मग रोज सेलिब्रेट करा. पण त्यांच्या एवढे ज्याच्याकडे नाही त्यांनी जरा महिना 2 महिन्यातून एकदा सेलिब्रेट करायला हरकत नाही. या पद्धतीनं आपण सगळेजण काम करूया. कोळीवाड्यातली सगळी तरुण मंडळी आहेत. नोकरी धंद्याच्या निमित्तानं आपल्या बऱ्याचशा अपेक्षा आमच्याकडून आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने नोकरी, रोजगार जे जे आपल्याला वाटतं केलं पाहिजे या दृष्टिकोनातून कमिटीला, आम्हाला या ठिकाणी सांगा. निश्चितपणानं तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी सगळे मिळून करू. आज या निमित्तानं पनवेल कोळीवाडा या ठिकाणी समाजाच्या कोळी समाजाच्या माध्यमातून आज इथे आम्हाला बोलवलं, मान सन्मान दिला, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्या खेळाडूंना तुमच्या मॅचसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप चांगलं मनोगत आपण दादांचं ऐकलंय. अगदी निर्व्यसनीपणा, शरीर सुदृढ कसं राहील, चांगलं शरीर कसं राहील, हे अगदी सन्माननीय आमदार आपण पाहत आहे पनवेल विधानसभा आणि प्रशांत दादांच्या माध्यमातून ऐकायला मिळालंय. कारण लोकनेते म्हणून ज्यांना आपण पाहिलंय ते रामशेठजी ठाकूर साहेब असतील, त्यानंतर सन्माननीय आमचे मंगेशजी पाटील साहेब आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान इथे करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेशजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण पाहिलं तर रामशेठजी ठाकूर साहेबांनी सुद्धा अगदी ग्राउंड लेवलपासून काम करत असताना आपण पाहिलं आज लोकांच्या मनामधील एक लोकनेते म्हणून आपण त्यांना पाहतोय. आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पाहिलं प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर असतील, यांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारली. आणि मग त्यानंतर पनवेल विधानसभा, पनवेलचा चेहरा मोहरा बदलला आणि खूप सारी झपाट्याने विकास कामं ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. असं हे जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहत आहे सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर. आणि त्यांचं आपण करतोय पुन्हा एकदा KPL 2026 वर्ष 5 पर्व 5 मध्ये आपण करूया सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आज सुरू करायची आहे, सामना सुरू करा. टार्गेट असेल 51 धावेचं टार्गेट आहे. येणारे बॉल 24, 4 षटकाने टार्गेट असेल 51 धावा, 51. चला 51 धाब्यांची गरज आहे. अगदी पाहिलं गेलं तर चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून लागलं. प्रशांतदादा ठाकूर त्यांच्या माध्यमातून अगदी चांगली माहिती अगदी तुमच्यापर्यंत पोचवल्या. जो 18+ असेल, 1 वर्ष पाहिलं गेलं तर निर्व्यसनी राहील, त्यासाठी पाहिलं गेलं तर योजना 11,000ची तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जसजसं तो निर्वर्षने राहत राहील, जसजसं वर्ष वाढत राहतील तसतसं अगदी पैसे देखील वाढत जातील. पैशाच्या मोहामध्ये मी तर म्हणेन निर्वंशनी राहू नका. स्वतःचं आयुष्य सुधारावा. अगदी पाहायला गेलं तर घरी देखील आपण लक्ष द्या. कामावर आपण जा नेहमीच. काम हा सर्वप्रथम महत्त्वाचा आहे आणि ते आपण करत राहा. त्यांच्या माध्यमातून ही माहिती मात्र संपूर्ण प्रेक्षकाच्या माध्यमातून दिली जाते. ओव्हर टू शेखरजी पाटील सर. सन्माननीय आपण पाहत आहे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर इथून रजा घेताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण करूया कोळीवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5 मध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक असं स्वागत. चला मॅचकडे आपण जाऊया. सामना पाहायला मिळेल तुम्हाला.
शेवटचा अंतिम मॅच, अंतिम सामना. पहिला बॉल यावेळेला खेळत असताना आपण पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळलाय. पहिल्याच बॉलवर मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय आणि इथून मात्र 4 धावेचा येणारा हा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर 4 आल्या. गोलंदाज आपण पाहताय बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. मंथन भगतला आपण पाहताय. मंथन भगत आणि त्याच्यासमोर हर्षद पाटील, समोर धीरज भोईरला आपण पाहताय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन सज्ज झालाय. फुलटॉस बॉल यावेळेला पंचांचा इशारा आहे. इट्स अ नो बॉल कॉल आणि त्याच्यावर मोठा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. यूज वन बिग 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 6 रन. बॉल द्या बॉल. भूषण भोईर आपण या इकडे. भूषण भोईर कमिटी बोलवते. भूषण भोईर बघा आपण पाहताय दादांनी आत्ताच पारितोषिक जाहीर केलं होतं बघा, बक्षीस जो वर्षभरात निर्व्यसनी राहील. परंतु आता जी आपल्या गावामध्ये जे लग्न आहे, कल्पेश रामचंद्र भोईर आणि कुणाल रामचंद्र भोईर हे दोघेही निर्व्यसनी असल्या कारणानं दादांनी त्यांच्यासाठी 11,000 रुपयाचे दोघांनाही अगदी आहेर म्हणून आपण त्या लग्न समारंभामध्ये त्यांना ते दिलं जाणार आहे. अगदी आपण पाहताय आत्ता सुरुवात झाली. अगदी आपण पाहिलं की त्यांना सांगितलं ते निर्व्यसनी आहेत दोघेही आणि त्यांना 11,000 रुपयाचं आहेर आपण दादांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. खूप चांगली संकल्पना दादांनी इथे मांडलेली आहे. मी आता म्हणेन की पनवेल कोळी समाज अगदी आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठांनी ते मनावर घेतलं पाहिजे आणि आपल्या तरुण पिढीला व्यसनापासून कसं दूर ठेवता येईल, त्यांच्या अगदी तब्येतीची, शरीराची कशी काळजी घेता येईल, या साऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि निर्व्यसनी मग अगदी त्याच्यापासून दूर जाताना शिक्षण, रोजंदारी, उद्योगधंदा, व्यवसाय याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. धावसंख्या टोटल जोडली 12 धावा. त्यानंतर आपण पाहताय सन्माननीय आमची वडगर आपण पाहू शकाल आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहताय ते म्हणजे राजदादा इंगले यांचं इथे शुभागमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. दादांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक डॅशिंग जबरदस्त व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट क्रिकेटर राजदादा इंगले आपण पाहता. राजकीय क्षेत्रामध्ये एक सुद्धा त्यांची दमदार कामगिरी पाहायला मिळते आहे. ते राजदादा इंगले यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती आपण यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर चिंचपाडा ग्रामस्थ आपण कुणी असाल तर आपण सुद्धा या. आपलं स्वागत असेल. कालभैरव क्रिकेट संघ चिंचपाडा, सर्व ग्रामस्थ ज्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिले त्यांचा आपण धन्यवाद मानूया. त्यांचं स्वागत करूया आपण. बघा आपण पाहताय बॉक्स क्रिकेट अंडरम आपण पाहू शकाल आणि सातत्यानं आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळ, एक अष्टपैलू आणि नावलौकिक खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते बंटी पवार यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर या. आपलं स्वागत असेल. बंटी पवार आपलं स्वागत आहे. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर टोटल कोलीवाड्यातील बॉक्स क्रिकेट आणि बॉक्स क्रिकेटमध्ये अगदी गाजलेले खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमची बंटी पवार यांना विनंती असेल आपण या. आपलं स्वागत आहे. त्यानंतर आमचे महेशजी भोईर आपण या. महेश भोईर कॉम्बॉक्स मध्ये या. महेश भोईर राजदादा इंगले यांचं व्यासपीठावर शुभागमन झालं. त्यांचं आपण स्वागत करूया. आणि येथे आपण पाहिलं तर मार्चमध्ये राजदादा नाईटची स्पर्धा सुद्धा नक्कीच असणार आहे. बघा राजदादा
गेल्या वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा नाईटची रजनी तुम्हाला पाहायला मिळेल. इंस्टाग्रामचे रील स्टार आपण पाहतोय वसंतजी गोवारी यांना सुद्धा विनंती करूया आपण सुद्धा यायचं व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. वसंतजी गोवारी इंस्टाग्राम रील स्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ही ओळख आहे त्यांची, त्यांना विनंती आपण या, आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज आता नितीन पाटील येतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, धावसंख्या आहे 12 रन्स. पहिल्या 2 बॉलमध्ये 12 आल्या होत्या, 11 आल्या, त्यानंतर सिंगल आणि 4 बॉल डॉट आले. चांगली गोलंदाजी कमबॅक झालाय नितीन पाटीलचा, मंथनचा. आता मात्र नितीन पाटील यांचा पुढचा बॉल, समोर फलंदाज. यावेळेला फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल परंतु बॅटवर घेता आलं नाही आणि त्यानंतर या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. सरस्वती ब्रास बँड पनवेल कोलीपाडा आणि त्याची रिदम मास्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते रमेशजी भगत दादांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. रील्स मास्टर आपण पाहताय वसंतजी गोवारी, आपल्याला विनंती आपण यायचं बघा, आपलं स्वागत असेल. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल फटका सुरेख आहे. शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय आणि या बॉलवर मात्र सिंगल आली. सिंगलला मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल ती 14 या अंकावर. वसंतजी गोवारी यांचा इथे सन्मान केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. इंस्टाग्रामचे रील स्टार म्हणून आपण पाहत आहे आणि त्यांचाही इथे केला जातोय यथोचित मान सन्मान. पुढचा बॉल या वेळेला वाईट फेकला, अवांतर बॉल आलाय. अवांतरने एक्स्ट्रा धाव खर्च झाली. अवांतरच्या माध्यमातून आता टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतीये ती तब्बल धावसंख्या जोडली जातीये 15 या अंकावर. या वेळेला आपण पाहू शकाल फटका चांगला आहे, सरळ या वेळेला उडवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हवाई सफरसाठी येतोय षटकार. थँक्यू. त्यानंतर व्यासपीठावर आपण सन्मान करूया. सन्माननीय राजदादा इंगले यांचा इथे सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावर मी विनंती करतोय आपण हा सन्मान स्वीकारायचा. बघा आपण पाहताय सुरेशजी भगत यांच्या स्मरणार्थ कृष्णा भगत यांच्या माध्यमातून जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाच्या 12 खेळाडूच्या त्या टीमला स्क्वॉडला मेडल्स दिले जाणार आहेत, हे लक्षात घ्या. आपण आपलं धन्यवाद असेल ज्यांनी मेडल्स आम्हाला दिलेत. कृष्णाजी भगत असतील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजदादा इंगले यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक डॅशिंग दमदार व्यक्तिमत्व आपण पाहताय, एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्यांचाही ते आपण सन्मान करतोय. चेंडू द्यायचा आहे. 5 बॉल, 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या टोटल 25 धावा, 25 ऑन अ बोर्ड पाहायला मिळत आहेत. 25 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. 25 धावा धावपलकावर लागत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावेळेला आपण पाहू शकाल हा बॉल अगदी फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता नितीननं, परंतु मिस केलाय. इथून सिंगल मिळाली. सिंगलला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 26. येणारे बॉल आता 12 आणि 12 मध्ये राहिल्या 25.
हर्षदला आपण बॉलिंग मार्कवर पाहत आहे आणि या बॉलवर सुद्धा चौकार आलाय. 4 धावा येत आहेत. 4 न टीमची धावा संख्या आता टोटल आली ती 31 या अंकावर 31. या वेळेला बॉल अवांतर फेकलाय, वाईट फेकलाय. वाईटने एक्स्ट्रा धाव खर्च झाली. आता धावा संख्या जोडली ती 32 या अंकावर. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक होताना पाहायला मिळालं. या बॉलवर डॉट चेंडू येताना पाहायला मिळालाय आणि डॉट नंतर आता धावसंख्या स्थिर असेल ती 32 या अंकावर. करायचेत टोटल 51 म्हणजे आता राहिल्या 19ची आवश्यकता आहे. 19 धावांची आवश्यकता उर्वरित बॉलमध्ये. या वेळेला अक्रॉस द लाईन फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या वरून अगदी जात असताना चांगलं बॅकअप दिलं होतं. चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर मिस झालाय. झेल सुद्धा सुटला आणि या बॉलवर मात्र खर्च झाल्या 2 धावा आणि या 2 आता मात्र एक शॉट आहे. 2 आहेत ना, 2 धावा आणि 2च्या मदतीनं टीमची धावा संख्या पुढे सरकली 34 या अंकावर. 17ची आवश्यकता असेल. 17 धावा आता करायच्या आहेत. हा बॉल पाहायला मिळेल. चांगला बॉल इथून मात्र टाकलाय. चांगला बॉल हाताळला जातोय आणि या चांगल्या बॉल नंतर षटक 3 संपलं. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉल नंतर आता मात्र उर्वरित 6 बॉल आणि 6 मध्ये 17ची गरज आहे. 6 बॉल 17. सहा मध्ये 6 मध्ये आता 17ची आवश्यकता असेल. गोलंदाजीसाठी आलाय बॉलिंग मार्कवर भावेश भगतला आपण पाहत आहे. 6 बॉल आणि 17चं इक्वेशन राहिले. 34 जोडल्या जात आहेत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग पाहायला मिळत आहे. झी क्रिक लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जात आहे. संदेशजी भगत यांची पूर्ण टीम पाहायला मिळेल. आमची PC ऑपरेटर पाहायला मिळतील. सागरला आपण पाहत आहे कॅमेऱ्याच्या भूमिकेत. सोमनाथ आणि विजय यांना आपण पाहत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. DJ माडीला आपण पाहत आहे. खूप चांगली सुंदर गीतं गेले 3 दिवस ऐकतोय. माडीचं सुद्धा आपण स्वागत करूया. गेले 3 दिवस ज्यांचा आवाज ऐकायला मिळतोय ते आमची गुलशन पाटील सर असतील. त्यांचं आपण स्वागत करूया. ज्यांच्या लेखणीनं स्पर्धा गेले बरीच वर्ष कव्हर केली जाते आहे ते आमची प्रज्वल पाटील सर पाली यांचं स्वागत करूया. यावेळेला हर्षदनं टिपलाय जेल. आणखी एक धक्का फलंदाज बाद. त्यानंतर मग पंचांच्या भूमिकेत आमचे जोमा पाटील सर, संगमजी भोईर सर असतील. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर आपण पाहिलं तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला सहकार्य दिलंय त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. KPL 2026 पर्व 5 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. या वेळेला फटका सुरेख पाहायला मिळतोय. फिल्डर नाहीये, गॅप आहे आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. 4 मध्ये 12ची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. चार चेंडू आणि आता 11ची गरज. वाईट बॉल आलाय.
हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलवर मात्र फटका कन्वर्ट करता आला नाही, खेळता आलं नाही आहे. आणि या बॉलवर आता मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. आता बॉल राहिली 3 आणि 11 धावेची गरज आहे. 3 बॉलमध्ये 11ची आवश्यकता असेल. 3 चेंडूमध्ये 11 धावेंची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईट बॉल टाकलाय. आता मात्र 3 बॉलमध्ये 10ची आवश्यकता राहिली आहे. 3 बॉल आणि 10 धावा. या वेळेला आपण पाहू शकाल फटका सुरेख आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर वेगानं निघालाय. 4 धावा. एक बॉल आणि आता 6ची गरज असेल. एक चेंडू 6ची आवश्यकता असताना आता मात्र षटकार येईल का, डॉट बॉल येईल. मॅचवर जयेश पाटील यांचा संघ पाहायला मिळतो आहे आणि हा सामना जिंकेल का. 1 मध्ये 6 आणि इथून सामना मात्र जिंकलाय श्री साई टेलिकॉम जयेश पाटील यांच्या संघाने आपण पाहत आहे. चला मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपण देऊया.